तर हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मानव यूट्यूब चॅनलवर। तर आज ना आम्ही जाणार आहोत दांडीच्या यात्रेला। तर माझ्यासोबत होते वहिनी, दादा आणि हितांशी। तर आम्ही पोहोचलो नवापूरच्या खाडीवर, वाट बघत होते बोटीची, कारण येणार होती बोट आणि आम्हाला जायचं होतं दांडीला। तर हितांशी तेवढ्यात मस्ती चालू झालेली आणि अजून दादा आणि वहिनी पण होते, कल्पेदा आणि वहिनी आणि देवेदा सुद्धा होता आमच्यासोबत। तर आम्ही बसले बोटीत, तेवढ्यात आम्हाला भेटले पायल आणि ध्रुवेन आणि राहुल। तर आम्ही पोचले दांडीला पोचल्यानंतर त्यांना गेला टाटा बाय बाय आणि मला भेटले आमच्या आत्याची मुलं, कारण फिरणार होता मी त्यांच्यासोबतच। ते आधीच आले होते, दुर्गेश, मी आणि नैनेश। मग आम्ही केली तयारी आणि निघाले यात्रेला जाण्यासाठी। मी, नैनेश आणि दुर्गेश आणि मग निघालो यात्रेत जाण्यासाठी। खूप गर्दी होती। तर आम्ही जाणार होते गिवलीला, तर आम्ही बसले तिघे गाडीवर आणि निघाले गिवलीला जायला आणि पोचले गिवलीला। बघा गिवलीची यात्रा। तर मला भेटले होते माझी मैत्रीण मोनू आणि मग पुन्हा एकदा तिथे मज्जा नाही म्हणून निघाले पुन्हा एकदा दांडीला येण्यासाठी। दांडीला आले आणि भेटले आमची बहिणी। मग गेले पाळण्याजवळ, तिथे आला होता ब्रेक डान्स आणि बोट। हे आहे उद्दारी माताचं मंदिर, ज्याची यात्रा असते हनुमान जयंतीला दरवर्षीप्रमाणे। तर आम्ही तिथं आलो होतो। नंतर तिथून जातच होते तेवढ्यात भेटली मानसीताई, मग तिला केला बाय बाय। जस्ट मानसीताईला बाय बाय केल्यानंतर मला लगेच भेटले निमू, मग तिलासुद्धा केला बाय बाय आणि आम्ही निघाले खायला घेऊन जाण्यासाठी हेलिपॅडवर। मग काढली गाडी आणि गेले 4 जण हेलिपॅडवर। तर आम्ही जाणार होते हेलिपॅडला, पण आमचा झाला प्लॅन चेंज। मग आम्ही त्या दादाची गाडी होती त्याला दिली आणि निघाले घरी जाण्यासाठी, कारण आलेली झोप। घरी येऊन आम्ही झोपलो, व्हिडिओ न काढले कारण खूप झोप आली होती। आणि हे उठले आणि सकाळ सकाळ नाश्ता करत होते, तर मी काय केलं नाही आणि निघालो घरी जाण्यासाठी। तर तेवढ्यात मला भेटल्या आमच्या अल्ल्यावडीच्या दीदी, पूजाताई, उन्नतीताई, पनू आणि अपर्णाताई। तर हे मला त्यांचा फोटो काढायला सांगत होते, पण माझी बोट जाणार होती। यांना बोलला मी चालला बाय बाय आणि यांना केलं बाय बाय आणि निघालो घरी जाण्यासाठी। मग बसलो बोटीत, तर परत एकदा पायल आणि ध्रुवेन भेटले कालसारखं। मग ह्यांनी मला सोडलं अल्लवडीला, यांना केला टाटा बाय बाय आणि मी आणि ऋग्वेद निघाले नांदगावला मॅच बघायला जाण्यासाठी। नाही तर ऑलरेडी आमची पब्लिक आली होती मॅच बघण्यासाठी। मॅच चालू होती नांदगाव वर्सेस वाघोळसर, त्यांची मॅच बघितली, नंतर निघालो घरी येण्यासाठी। आम्ही सर्व मुलं आली होती, मग एक साथ घरी आलो आणि घरी जेवले वगैरे आणि सर्व मुलं आली आमच्या घरी, कारण मॅच होती आज IPLची, ती बघण्यासाठी आली। नंतर आलो संध्याकाळी प्रॅक्टिसला। हे आहे आमचं अल्लवडीचं ग्राउंड, आम्ही इथे दररोज प्रॅक्टिस करतात। मग तिथून नंतर निघालो घरी जाण्यासाठी, कारण जायचं होतं आम्हाला बीचला। मग पोचलो बीचला, किती भारी सनसेट आहे। तर तेवढ्यात आला होता आमचा बाबू ऋतू भाई। मग घरी आलो आणि मॅच चालू केली IPLची। मॅच बघत होतो, आज होती मुंबई आणि दिल्लीची मॅच। तर आम्ही पुन्हा निघालो, मी, मोदी आणि आज आम्हाला जयेश आला होता सोडायला दांडीला जाण्यासाठी। तर ऋग्वेद, मी, प्रियांशू आणि माझे दादा वगैरे पुन्हा एकदा आम्ही निघालो। तर बोट गेली निघून, कारण खूप गर्दी होती। मग काय आम्ही बसलो तिथे बोटीची वाट बघत आणि पोचलो दांडीला। तेवढ्यात गेली लाईट। तर गाईज आम्ही आले आणि पनवतीला गेली लाईट गेली आहे। 1600 रुपयाची बॉटल आणि लाईट आल्यानंतर मग बसले जेवण्यासाठी आणि बघत होते मॅच, कारण सर्वांची फेवरेट टीम म्हणजे मुंबईची आज मॅच होती आणि इथे RCB सपोर्टरसुद्धा होते।
आणि ऋग्वेदलाच तर टेन्शन आलं होतं, कारण करून नाही तर खूप मारत होता म्हणून. मग आम्ही तयारी करून निघालो यात्रेला जाण्यासाठी आणि मग पोचलो यात्रेत. तेवढ्यात भेटला आम्हाला विस्मय आणि तो होता आम्हाला चिडवत. तर आज तर खूप गर्दी होती. मग ही भेटली माकड. तर पाण्याजवळ आला होता बस, तेवढ्यात नजर पडली या काकूजवळ. काकू लागले होते कॉलवर कोणाशी तरी बोलायला. मग नंतर फिरता फिरता आपला भेटला चिंटूबाई आणि अंकिताताई. यात्रेत आली होती रेक्सा, यूट्यूब आणि रील स्टार. मग नंतर कंटाळा आला तर आले हेलिपॅडवर उच्छळीच्या ग्राउंडवर बसले होते. तेव्हा आम्हाला दिसले पियुष ते. मग गेलो त्यांच्याजवळ. ते मारत होते गप्पा. मग त्यांनासुद्धा बाय बाय करून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण वाजले होते 5 ते 5:30. आणि मग झोपलो आणि उठलो सकाळी लगेच, कारण मानसीताईंनी कॉल केला की एकत्र जाऊ. मग त्यांच्यासोबत निघालो घरी येण्यासाठी आणि यांना केला टाटा बाय बाय. आम्ही निघालो रिक्षात. मग यांनासुद्धा केला बाय बाय आणि पोचलो घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. काहीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.